आणि यामधल्या बहुसंख्य इमारती या 60 वर्षांपूर्वीच्या असून त्यांची अवस्था तर जर्जर झाली आहे। त्या कधी कोसळतील याचाही नेम नाहीये आणि यामध्येच या इमारतींमधल्या रहिवाशांना या इमारतींचा पुनर्विकास करण्याची परवानगी सरकार देत नाहीये। त्यामुळे इथल्या रहिवाशांनी साखळी आंदोलन सुरू केलंय आणि याबाबत तिथल्या रहिवाशांशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी मेघा कुचिक यांनी। वांद्रे पूर्व येथील म्हाडा इमारतींचा पुनर्विकास व्हावा यासाठी इथल्या स्थानिक नागरिकांनी साखळी उपोषण सुरू केलेलं आहे। आपण त्याबाबत त्यांच्याशी बातचीत करूया। सर, नक्की तुमची मागणी काय आहे? या आंदोलनाद्वारे तुम्हाला नक्की काय मागणी करायची? म्हाडा अल्पउत्पन्न गट या पुनर्विकासामध्ये 2008 साली 60 वर्ष जर्जर झालेल्या इमारती, त्यामुळे पुनर्विकास होणार होता। DCR 33/5 अंतर्गत त्या धोरणामुळे म्हाडावासियांना अल्पउत्पन्न गटाला हक्काची अशी 600 फुटाची घरं मिळणार होती आणि अचानक आघाडी सरकारने 2013 मध्ये तो अस्तित्वात असलेला GR याच्यामध्ये दुरुस्ती करून आम्हाला 360 फुटावर आणलं। त्यामुळे पूर्ण विकास ठप्प झालेले आहेत, इमारती कोसळू लागलेल्या आहेत। युती सरकार याच आश्वासनाला निवडून आले की म्हाडावासियांना 3 महिन्याच्या आतमध्ये तुमचा GR आम्ही पास करून देतो म्हणून। 2 वर्ष झाली, GR 33/5 600 फुटाची घरं अजून मान्य नाही झाली। म्हणून या 2 सप्टेंबरला महानगरपालिकेच्या निवडणुकीवर डोळा ठेवून परत एकदा धोरण जाहीर केलं। तरी पण त्या धोरणाची जेव्हा माहिती अंतर्गत घेतल्या असता असं कळण्यात आलं की मुळात ह्या धोरणाची कुठेही नोंद नाही आहे आणि ह्याच्यामुळे युती सरकारच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील परत एकदा म्हाडावासियांची घोर निराशा आणि फसवणूक केलेली आहे। नक्कीच मॅडम, काय काय समस्या तुम्हाला सध्या भेडसावतात? म्हणजे सिलिंग कोसळते आणि सिलिंग कोसळल्यामुळे आतल्या शिगा ज्या आहेत त्या अक्षरशः गंजलेल्या आहेत। त्यामुळे कितीही प्लॅस्टर करा काही उपयोग होत नाही आणि प्रत्येक वेळी जीव मुठीत धरूनच घरात वावरावं लागतं आणि कधी कोसळेल सांगता येत नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश चव्हाणसह मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।